तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबतच मुंबईचे महापौर ऋतू तावडे आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता अभिवादन केलं जाईल, त्यांना पुष्पांजली अर्पण केली जाईल। या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सध्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत आणि राज्य सरकारकडून देखील या कार्यक्रमाचे आयोजन सध्या होताना दिसतंय। बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती रचण्यात आलेले पोवाडे, त्यांच्यावरची गाणी ही देखील या ठिकाणी अनेक शाहीर हे सादर करताना देखील दिसत आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सोबतच सना मलिक आपण बघतो आहोत। छगन भुजबळ हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मंत्री संजय शिरसाट आहेत। संजय राठोड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात। महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय जिष्णुदेव शर्माजी, तसंच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, तसंच सभापती राम शिंदे, अण्णा बनसोडे, तसंच सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी, तसंच छगन भुजबळ सर, त्यानंतर सन्माननीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलारजी, संजय शिरसाटजी सामाजिक न्याय मंत्री, तसंच सन्माननीय मंत्री महोदय संजय राठोडजी, महापौर ऋतू तावडेजी, माजी खासदार राहुल शिवाडे, आमदार तसंच भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो हे सर्वजण इथे उपस्थित आहेत। अखिल भारतीय भिक्खू संघाचे उपाध्यक्ष श्री भीमराव आंबेडकर, तसंच अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे ते कार्याध्यक्ष आहेत। आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष बौद्ध जन पंचायत समिती, राजेश अग्रवालजी, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, डॉक्टर सदानंद दाते, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, तसंच पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब, हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव सामाजिक न्याय श्रीमती रुबल अग्रवाल, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर प्रशांत नवरे, सेक्रेटरी, राज्यपालांचे सचिव श्री राममूर्ती, जॉईंट सेक्रेटरी, हे सर्व मान्यवर आता इथे उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। बुद्धवंदना होईल, त्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। आपण आता आवाज ऐकत आहात, पण प्रत्यक्षात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली आता अर्पण करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली। तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल जिल्हाधिकारी मुंबई शहर विष्णुदेव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अभिवादन करण्यात आलं। सोबतच ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। तर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे असतील, सोबतच महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस महासंचालक, सोबतच मंत्रिमंडळामधील काही महत्त्वाचे मंत्री,
छगन भुजबळ, आशिष शेलार, संजय शिरसाट सोबतच संजय राठोड हे देखील सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बघतो आहोत. प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बुद्धवंदनेनं या कार्यक्रमाची सध्या सुरुवात होती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. राज्यासह देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ही जयंती साजरी होत असताना दरवर्षीप्रमाणे दादरच्या चैत्यभूमीवरती लाखोंचा जनसागर हा लोटलेला बघायला मिळतो आणि दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील या ठिकाणी केलं जातंय. यानंतर पुढचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सुरू होईल. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात देखील काही अपडेट्स आज मुख्यमंत्री देणार आहेत का, किंवा काही वेगळ्या योजना, काही समाज उपयोगी असे उपक्रम आजपासून सुरू होणार आहेत का, हे बघणं देखील महत्त्वाचे राहील. सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत चैत्यभूमीवरची. बाबासाहेबांना अभिवादन केलं जात असताना बुद्धवंदना घेऊन या कार्यक्रमाची सध्या सुरुवात होते आहे. सोबतच राज्यभरातून जो सर्वसामान्य माणूस या ठिकाणी उपस्थित आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्या सगळ्यांची देखील चोख व्यवस्था मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांचंच हे दर्शन, हे अभिवादन शांतपणे पार पडावं यासाठीची ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अगदी काही वेळामध्ये या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्याआधी असणारी ही बुद्धवंदना आपण पाहतोय. यांचा नेहमीच विचार होते, शिका, संघटित व्हा, एकत्र रहा, असाही संदेश होता. चैत्यभूमी स्तूपावर